चर्चमध्ये दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आम्ही केल्या पाहिजे. बाकी गोष्टी पण आहेत महत्त्वाच्या, पण दोन अत्यंत महत्त्वाच्या त्या म्हणजे एक तर आराधना आणि दुसरं वचन. आणि कदाचित आपल्याला वाटेल की आराधनेत फार वेळ जातो ना, पण मी तुम्हाला बरोबर 10:30ला इतर रविवारी आपण बाहेर असतो, वचनाच्या वेळेस एखाद्या 11 वाजतात. पण आराधनेच्या अंती आपण पाहतो की मध्यस्थीची प्रार्थना असते. म्हणजे फक्त आराधना नव्हे तर मध्यस्थीची पण त्यामध्ये प्रार्थना आहे. आणि इथून आपण मध्यस्थीची करतो ते ठीक आहे, कोणी आजारी दुःखी कष्टी आहे, पण त्या ठिकाणी आम्ही आत्मे वाचवण्याची, आत्मे देवाकडे आणण्याची, आम्हाला देवाकडे येण्यापेक्षा दुसरी कोणती मोठी गरज आमच्या जीवनात नसावी. बाकी तर न संपणाऱ्या गरजेची यादी आहे, आजार आहे, दुःख आहे, आणि जोपर्यंत आपण या जगात असणार आहे तोपर्यंत ते आहे. परंतु आम्ही आत्म्याद्वारे देवाच्या समक्षतेमध्ये असावं, देवाचं असावं, यापेक्षा दुसरी मोठी मागणी ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात नाही. आणि म्हणून त्या आराधनेला थोडंसं महत्त्व आपण द्यावं अशी आपल्याला विनंती आहे. आपल्या वचनाकडे आपण लक्ष लावूया. मागील रविवारी जो विषय आपण हाताळत होतो आपल्याला आठवत असेल नाही का? आठवतो का आपल्याला? नाझीर. आणि आपण थोडक्यात काही गोष्टी पाहिल्या. आम्ही शास्त्रीचे पुस्तक 13वा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनातून आम्ही ह्या गोष्टी पाहिल्या की कशा रीतीने शमशोन याला देवापासून निवडण्यात आलं. शमशोनाच्या आईकडे, मातेकडे तो देवाचा दूत देऊन तिला ते देवाकडचा निरोप तो कळवितो. आणि सांगताना तो सांगतो की तुला मुलगा होईल, त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नको, कारण तो मुलगा जन्मापासूनच देवाचा नाझीर होईल आणि तो इस्रायलाला पलिष्ठांच्या हातून सोडवण्यास तोच आरंभ करील. असे देवाचे पाचार्याला समर्पित असा तो मुलगा, तो पुरुष होणार आहे. आणि आम्ही त्याची कारकीर्द, शमशोनाची कारकीर्द आम्ही शास्त्रीच्या पुस्तकात आपण ती आपल्याला वाचायला मिळेल. आणि आम्ही पाहिलं कशा रीतीने पुष्कळ नाझीर होऊन गेले, ज्यांनी स्वइच्छेने नाझीर होण्यासाठी इच्छा दर्शविले. आणि नाझीर होण्यासाठी ज्या 3 अटी होत्या त्या अटी त्यांनी पाळल्या. आम्ही पाहिलं नाझीर होण्यासाठी कोणत्या कोणत्या अटी आहेत आपण पाहिलं नाही का? एक, त्याने काय करायचं? द्राक्षरसापासून किंवा मद्यापासून किंवा द्राक्षांपासून जे काही गोष्टी बनेल त्याला त्याने स्पर्श करू नये, समर्पित व्यक्तीने. दुसरी गोष्ट, त्याने कधीही आपले केस कापू नये, आपल्या डोक्याला वस्त्र त्याने लावू नये. आणि 3, त्याने प्रेताजवळ त्याने जाऊ नये. 3 नाझीर होऊन गेले जे आमरण, जन्मापासून मृत्यूपर्यंत देवाचे नाझीर राहिले. आम्ही त्यांच्याविषयी देखील पाहिलं. आम्ही पाहिले शमशोन, शमूएल आणि बाप्तिस्मा करणारा योहान. आणि बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा दुसरा व्यक्ती ह्या जगात मोठा नाही, असं स्वतः येशू त्या ठिकाणी म्हणतो. आज आम्ही पाहिलं की जसा नाझीर देवापासून समर्पित झाला म्हणजे त्याला आता ऑर्डिनरी लोकांसारखं जीवन जगता येणार नाही, तर त्याला देवाने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यानुसारच जीवन जगता येईल. त्याप्रमाणे आम्ही देखील नाझीर आहोत आणि आम्हाला देखील जगाच्या राहावटीप्रमाणे, जगाच्या पद्धतीप्रमाणे आम्हाला जगता येणार नाही, तर देवाने निघून दिलेल्या पद्धतीनेच
आम्हाला त्याच्या आज्ञा पालनामध्ये जीवन जगायचं आहे. आणि म्हणून आम्ही जगात आहोत पण जगाचे नाही हा भेद आमच्यामध्ये आणि जे जगाचे आहे त्यांच्यामध्ये दिसणार आहे. आणि म्हणून एक नाझीराला सांभाळण्याच्या या ती महत्त्वाच्या गोष्टी तिथे आम्ही पाहिलेल्या होत्या. आणि आम्ही बघतो आज थोडं डिटेल्समध्ये आम्ही पाहणार आहोत. पहिली जी गोष्ट आहे, जर आम्ही देवाला समर्पित झालेले आहोत, आमची गर्भधारणा होण्याच्या आधी आमच्या आईने किंवा आमच्या वडिलांनी देवासोबत शपथ वाहिली की मला जर तू संतान देईल मी त्याला असं करत तसं करत. आमचा जन्म झाला, आनंद झाला, पेढे वाटले, जिलेबी वाटली, जे वाटायचं ते वाटले, खुशी झाली. मग त्याला फार कौतुकाने आम्हाला अशा एका मंदिरात आणले असेल आणि मग पालकांनी हात ठेवून करार केलेला आहे आईबापांमध्ये, त्या लेकरांमध्ये आणि देवामध्ये. मग ते लेकरू थोडं मोठं झालं, समजदार झालं, तेव्हा त्याने निर्णय घेतला की मी आता बाप्तिस्मा घेईन. आणि बाप्तिस्माच्या वेळेस आम्ही शब्द वाहिल्या, आम्ही करार केला आणि देवाला जीवन वाहून देण्याचं ठरवलं. बस झालं, आता जुनं जीवन मी जगणार नाही, आता नवीन जीवन जगेल, अशा प्रकारचा करार आम्ही केला. मग ते लेकरू अजून मोठं झालं, मग त्याची एंगेजमेंट झाली, मग त्याचं लग्न झालं. लग्नात करार केले, गुडघ्यावर बसवलं पालकांनी, तिथे सगळ्या पालकांनी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केल्या, करार केला आणि असं सायकल चालू. मग आजारांच्या वेळेस, दुःखांच्या वेळेस, परीक्षेत पास झाल्याबद्दल, संकटातून सोडवल्याबद्दल हे उपकार तुझे एवढे आपले आहे नाही का. उपकार मानले कशाला, काहीतरी देवाने आमच्यासाठी चांगलं केलं म्हणून देवा मी तुझे आभार मानतो, तुझे धन्यवाद देतो. हे सगळे करार या शब्दात सर्व आम्ही पाळतो आणि पाळाव्या हे दर्शवतं आमच्यामध्ये आणि जगामध्ये फरक आहे. परंतु 3 मेन फरक आज आम्ही जे पूर्वीपासून देवाने नावून दिलेली आहे, देवानेच ही पद्धत लावली, मनुष्याने ही पद्धत लावलेली नाही, आम्ही ती पाहणार आहोत. त्यातली पहिली, जास्त वेळ न लावता, पहिली गोष्ट देवाने सांगितली असेल होती की जो नाझीर होऊ इच्छितो, जो देवाने निवडलेला व्यक्ती आहे, ती व्यक्ती मग स्त्री असो किंवा पुरुष असो, त्या व्यक्तीला द्राक्षरसापासून किंवा मद्यापासून काय करायचं आहे, दूर राहायचं. दूर राहायचं म्हणजे काय नाही हो, सण गंमत म्हणून मी पण गेलो होतो, मी थोडी प्यायलो, मी थोडी खाल्लं, मी त्या अमुक फेस्टिवलमध्ये फक्त पाहायला गेलो, कसे नाचत आहे, कसे गात आहे, कसा देखावा आहे, फक्त गेलो, मी थोडी काय केलं. इथे मद्य पिऊ नये असं लिहिलं नाही, तर मद्यापासून दूर राहावं. दूर. ज्या गावाला जायचं नाही त्या एसटीची चौकशी कशाला करायची, बस स्टँडवर जाऊन. तुला जायचं नाही पण तू का गेला, तर तुझी इच्छा होती म्हणून गेला. तू पाहतो कसं दिसतं, कसं होतं. हे गमती पाहण्यात राहू नका, आमचीच गंमत होऊन जाईल एक दिवस. म्हणून त्या गोष्टीकडे किंबहुना जाऊ देखील नका. हात लावणं तर दूरची गोष्ट. मागे आपण त्या स्त्रीविषयी पाहत होतो, तिच्या घराजवळ देखील जाऊ नका, नाही का. जायचं कशाला, दुसऱ्या मार्गाने जायचं ना, गेले की अडकल. आणि म्हणून जो नाझीर आहे, जो समर्पित आहे, मग ती स्त्री असो किंवा ती पुरुष असो, त्या व्यक्तीने द्राक्षरसापासून, मद्यापासून दूर राहावं. काय आहे द्राक्षरस? मी फक्त दारुड्यांविषयी बोलत नाही, आध्यात्मिक रीतीने देवाचं वचन सांगतं ते तर खरोखर कसं करायला लागायचं. पण आज येशू नंतर आम्हाला द्राक्षरसापासून दूर राहणं, आम्हाला मद्यापासून दूर राहणं म्हणजे काय आहे. आज आम्ही म्हणाला आम्ही दारू पित नाही, आम्ही म्हणाला आम्ही द्राक्षरस पित नाही, आम्ही म्हणाला आम्ही मद्य घेत नाही. द्राक्षरस काय दर्शवितो? द्राक्षरस माणसाच्या मानवी आनंदाला दर्शवतो. चला आज पार्टी कर, आनंद झाला. दुःखालाही दर्शवतो पण जास्त आनंदाला दर्शवतो. आणि द्राक्षरस, मद्य
मनुष्याच्या आनंदाला दर्शवितं. ज्याप्रमाणे द्राक्षरस एखाद्या मनुष्याला बंधनात अडकू शकतो, त्याप्रमाणे हा जगाचा आनंद आम्हाला आध्यात्मिक रीतीने गुलाम बनू शकतो. ज्याप्रमाणे द्राक्षरस किंवा मद्य प्राशन केल्याने, घेतल्याने त्या व्यक्तीला गुंगी, एक नशा, एक वेगळं विश्व तयार होतं. दुःख आहे हो, मग काय, 2 प्यार घेतले, दुःख विसरला, आता वेगळ्या विश्वात आहे. ना अधोलोकात आहे ना स्वर्गात आहे, हा मध्ये भटकत आहे. हॅल्युसिनेशन, एक भ्रम आहे. ऑल इज वेल, मद्य प्यायलेला व्यक्ती, मग तो रस्त्यावर पडलेला असेल, त्याला समजत नाही, त्याला वाटेल गादीवर झोपलेला आहे. तो गटारीत पडलेला आहे, त्याला समजत नाही, त्याचे विचार, तो कुठेतरी गार्डन मध्ये झोपलेला आहे. चटके लागत ते रोडवर, त्याला समजत नाही, त्याला वाटतं थंड हवेच्या ठिकाणी पडलेलं आहे. वेगळ्या दुनियेत आहे. द्राक्ष रसाचं सेवन करून पडलेला व्यक्ती, मद्याचं सेवन, नशा पान करून पिणारा व्यक्ती, खाणारा व्यक्ती वेगळ्या दुनियेत आहे. आम्हाला वेगळी दुनिया, आम्हाला वेगळं वातावरण तिथे निर्माण होतं. म्हणून लोक दुःखापोटी, टेन्शन आलेलं आहे. मग काय हो, त्यांना खूप टेन्शन पडत आहे, म्हणून ते थोडी घेतात. मग घेतल्यावर टेन्शन जातं नाही, थोड्या वेळ विसर पडतो आणि मग जास्त टेन्शन आल्यावर त्या टेन्शन मधून निघण्याचे, सुटण्याचा विचार करून, मार्ग काढून, प्रार्थनापूर्वक देवाकडे देऊन देव त्यातून मार्ग काढायला हा विचार येत नाही. टेन्शन आल्यावर कुठेतरी जाऊन मी ती नशा करावी, म्हणजे तात्पुरतं मला विसर पडेल आणि मला सोपं जाईल. हा आहे द्राक्षरस. त्याचप्रमाणे जगात राहणारा व्यक्ती आध्यात्मिक रीतीने जगाचा लोभ, तात्पुरत्या स्वरूपातला असलेला आनंद, फक्त पैशाचा असेल, श्रीमंतीचा असेल, पदाचा असेल, जगामध्ये इतर लोकांसमोर सोबत समरूप एक होऊन त्यांच्यासारखं जगण्याचं असेल, तात्कालिक गोष्टींवर प्रेम करण्याचं असेल, जगातील सुख विलास यामध्ये अडकण्याचं असेल, करमणुकीचं असेल, आम्हाला वेगळ्या दुनियेत आणतो आध्यात्मिक रीतीने. ना आम्ही खाली आहे, ना आम्ही वर आहे, आम्ही कुठेतरी मध्ये आहे. जसा तो नशा केलेला व्यक्ती, तसाच हा आध्यात्मिक रीतीने बंधनात असलेला व्यक्ती, सैतान आम्हाला सत्य दाखवत नाही, दिसू देत नाही, आम्हाला वेगळा विश्वास ठेवतो. अरे तू काय, तुझं शिक्षण, तुझी कोण बरोबरी कर, तुझ्या सारखा पैसा कोणाक नाही, तू किती उंच पदावर आहेस. एक वेगळ्या पट्ट्या आमच्या डोळ्यावर बांधतो आणि आम्हाला वेगळं वातावरण दाखवतो, खरं दाखवू शकत. जसं राजकीय लोक, एखादी घटना घडली, सर्व लोक हळहळ करतात, ती विसरण्यासाठी मोठी घटना घडवतात आणि आमचं लक्ष तिथे जातं, मग ती आम्ही विसरतो. सत्य दिसत नाही, कृत्रिम गोष्टी आमच्या पुढे इतक्या मोठ्या करून देतात की आम्हाला ते सत्याचा विसर पडतो, आम्हाला त्या सत्याचं विस्मरण होतं आणि आम्ही त्या तात्पुरत्या गोष्टीमध्ये, वातावरणामध्ये इतके अडकून जातो आणि तिथे लक्ष जातं. त्याप्रमाणे आध्यात्मिक रीतीने हा द्राक्षरस, ही घुंगी, ही नशा सैतान आमच्या डोळ्यावर आणते आणि आम्हाला हा मोह, हा लोभ, हे पद, हा वेगळ्या विश्वामध्ये आम्हाला आणते. आता आम्हाला बंधुप्रीती आठवत नाही, आम्हाला शेजाऱ्यावर करायची प्रीती आठवत नाही. आता आम्ही स्वार्थ होतो, आता मलाच पाहिजे, त्यानंतर माझ्या लेकरांना पाहिजे, त्यानंतर त्याच्या लेकरांना पाहिजे. आध्यात्मिक रीतीने गुंगी आणतो. खरं सांगा, आम्ही नशा केलेली आहे. आणि जर आम्ही असे नशेमध्ये अडकले आहोत,
आम्ही नाझीर नाहोत, आम्ही समर्पित नाही, कारण आम्ही देखील जागतिक रीतीने मद्यप्राशन करणारे आहोत. म्हणून पहिले योहानाचं पुस्तक याचा 2वा अध्याय त्याची 15 आणि 16 वचनात लिहिलं आहे. पहिले योहान 2:15 आणि 16 लिहिलं आहे, जगावर व जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही, कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. जगामध्ये 3च गोष्टी आहेत. जगामध्ये 3 गोष्टी आहेत. एक देहाची वासना आहे, देहाची म्हणजे दैहिक इच्छा किंवा अभिलाषा आहे जगामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यांची वासना आहे, म्हणजे इतर गोष्टी आम्हाला इतक्या सुंदर वाटतात की आम्हाला देव सुंदर वाटत नाही. त्याच्या आराधनेत आम्हाला देव दिसत नाही, आणि दिसला तरी त्याची सुंदरता, त्याची शोभा, त्याची पवित्रता ह्या आम्हाला जगात दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा कमीच वाटते. आणि ती संसाराविषयी फुशारकी जगात आहे, म्हणजे धन दौलत वैभव या गोष्टींवर याची फुशारकी आहे. मी म्हणत नाही, देवाचं वचन सांगत आहे. 3 फुशारक्या या जगामध्ये आहे, ही पित्यापासून नाही. आणि जो कोणी यावर प्रीती करतो त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. पित्याची प्रीती नाही. मग प्रश्न मला हा पडतो, का मी नाझीर आहे? का मी नाझीर आहे? का मी समर्पित आहे? का माझे हात स्वच्छ आहे? का माझे हात पवित्र आहे? का माझे हात पापाने भरभटलेले आहे? डोळ्यांची वासना, शरीराची वासना आणि संसाराच्या विषयीच्या गोष्टींची फुशारकी योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 30व्या वचनात लिहिलेला आहे. योहान 14 आणि 30 कोणीतरी वाचा. आपल्याकडे शास्त्र आहे की नाही? त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या तिच्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. योहान 14 आणि 30 लिहिलंय. ह्या पुढे मी तुम्हा बरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याचे सत्य जाणार नाही. जगाचा अधिकारी, ह्या जगात एक अधिकारी आहे जो ह्या जगावर अधिपत्य चालवतो, जो ह्या जगावर सत्ता चालवतो, तो म्हणजे सैतान आहे. ह्या जगात काय आहे? सैतान आहे, त्याचा अधिकार आहे, त्याची सत्ता चालते. येशू म्हणतो 2 करीन 4 आणि 4, 2 करीन 4 आणि 4. जगात काय बघा, त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळे केली आहे. अशा हेतूने ती देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. आम्ही पाहिलं ह्या जगात सत्ता सैतानाची आहे. ह्या पुस्तकात करीतकरामध्ये लिहिलं आहे, या युगाचा दैवत म्हणजे ह्या युगाचा म्हणजे ह्या जगाचा देव सैतान आहे. त्याने लोकांची मन आंधळी केली आहे. ह्यासाठी आंधळी केली आहे की ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये. ह्या जगात काय आहे? ह्या जगात कोण आहे? या डोळ्याची वासना, शरीराची वासना,
संसाराविषयीची फुशारती, या जगाचा देव सैतान, या जगाचा सत्ताधिकारी अधिकारी सैतान, बस यांचंच आहे. आणि म्हणून द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, गुंगी आहे. आणि आम्ही आज बघतो पुष्कळ ख्रिस्ती लोक या संसारात, या जगामध्ये इतके अडकलेले आहेत की त्यांच्यावर नशा आणि गुंगी चढलेली आहे. त्यांना देवाचं मंदिर आठवत नाही. त्यांची प्रतिष्ठा इतकी मोठी आहे असं त्यांना वाटतं की ते उभं राहू शकत नाही. त्यांची प्रतिष्ठा इतके कोणतरी व्हाईट कॉलरचे आहे की आम्ही देवासाठी गुडघे टेकू शकत नाही. आम्हाला वाटतं मी कोणतरी उच्च पदावर आहे, मी काहीतरी शिकलेला आहे, मी काहीतरी साहेब आहे, मी काही अधिकार आहे, मी जर हात वर केले तर लोक काय म्हणतील. सैतान आम्हाला आमची प्रतिष्ठा, मी कोणीतरी विशिष्ट आहे, ह्या पट्ट्या माझ्या डोळ्यावर बांधतो. आणि जगाचा देव सैतान त्याची आम्हाला आराधना करायला लावतो. त्याची आराधना कशी करता, या गोष्टीमध्ये जेव्हा आम्ही अडकतो, तुषारकीमध्ये, डोळ्याच्या वासनेमध्ये, शरीराच्या वासनेमध्ये, तेव्हा आम्ही कोणाची आराधना करतो? आम्ही ह्या जगाच्या देवाची आणि या जगाच्या अधिपतीची आराधना करतो. मग आम्ही काय निवडणार? कोणाची आराधना निवडणार? मी कोण? मी शून्य. मी शून्य आहे देवासमोर. त्याच्यासाठी कापून कापून माझे तुकडे पण केले तरी कमी, तुकडे तुकडे भी केले ना तरी कमी. पण मी स्वतःला विशेष समजतो. मी ह्या जगाच्या वासनेने मी भरलेला आहे. आणि म्हणून आम्हाला देवाने अलिप्त राहण्याचं जीवन सांगितले आहे. हा नाझीर, त्याच्याकडे पाहिल्यावर कळतं की हा मद्यापासून दूर आहे. याला किती सांगितलं या पार्टीला आहे, याला किती सांगितलं हे कर ते कर, तो येणार नाही. कारण त्याने त्याचं जीवन देवाला समर्पित केले, करार केलेला आहे, समर्पण केलेलं आहे. प्रियांनो, दुःखाने सांगावंच वाटतं, आध्यात्मिक रीतीने तर सोडा, खरोखर शारीरिक रीतीने आज ख्रिस्ती लोक मद्यधुंद आहे. लाज वाटावी. फक्त या मंडळीचं नाही बोलत, पण ख्रिस्ती समाज जो आज या अतिदुर्गम भागामध्ये आदर्श पाहिजे टॉपला, पानरमध्ये काय समाज आहे, काय त्यांची एकी आहे, काय त्यांची पवित्रता आहे, काय त्यांचा देव आहे, काय त्यांचं राहणीमान आहे, काय त्यांचं बोलणं आहे, काय त्यांचे संबंध इतरांसोबत आहे. आज आमच्यामुळे दारू विकणाऱ्यांचे 3-3 मजले बांधले गेले. आमचे तरुण किडनॅप फेल होऊन त्या घाणेरड्या दारू पिऊन पिऊन आज आम्ही त्यांना खांदा दिला. कोण जबाबदार आहे? हा नाझीर आम्ही का म्हणून आजपर्यंत स्वीकारला नाही? का म्हणून याचं महत्व आम्ही जाणलं नाही? कोण सांगणार? कोण त्याचं लागूकरण करणार? कोण देवाला आपलं जीवन समर्पित करणार? हे नाझीर रस्त्यावर पडतात ना, सैतान हसत असत. हे नाझीर, हे यांचं अर्पण केलं यांच्या आई बापांनी, हे यांचं बाप्तिस्मा यांनी केला, हे पुढे बाप्तिस्मा केलेले परत बुडवावं लागेल यांना, परत बुडवावं लागेल. कारण ती गंमत नाही, देवाचं वचन गंमत नाही, देवाच्या आज्ञा गंमत नाही. फक्त येशू ना, ज्याने आमच्यासाठी बलिदान केलं ना, तो तिथे बसून देवाचा हात थांबवतो. थांब पिक्या खा, संधी देतो थांब. ह्याच्यामध्ये बाकी आमची लायकीने पात्रताने देवाने त्याचा राग थांबावा आमच्या भस्म. आम्ही भस्म झालो नाही, ही देवाची दया आहे. आम्ही नष्ट झालो नाही, कारण येशू मध्ये आहे. आणि आमचे नाझीर रस्त्याला जमलेले आहे. असं वाटतं ना, बांबू घेऊन मारावं जा. राग तो राग.
ज्यांनी आज 10 लोक तिथे आणायला पाहिजे होते, त्याच्या साक्षीने त्यांच्यामुळे 10 लोक देवाला नावं घेतात बाहेर. हे ख्रिस्ती, हे लोळणारे, गटांगळ्या खाणारे, हे ख्रिस्ती. ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्तासारखे, म्हणजे ख्रिस्ताचा अपमान करणारे. असा ख्रिस्त आहे का माझा? मी आधीच म्हटलं, देवाचा सन्मान करत नसेल ना तर नका करू, अपमान निधान करू, अपमान निधान करू नका. फोडून टाका त्या रजिस्टर मधून नाव. जर मी देवाला सन्मान देण्यास असमर्थ असेल, मला ख्रिस्ती म्हणण्याचा अधिकार नाही. चेंगरा चेंगरी झाली पाहिजे जर येशू कळला नाही येण्यासाठी. कोण पहिले? जागा. आमच्या लोकसंख्येच्या मानाने 20% लोक असेल इथे येतात. द्राक्षरसाने, त्या द्राक्षरसापासून तरी दूर राहावा. जर कोणी परत सांगतो, आज देवाच्या वचनाला स्मरून सांगतो इथे ऐकणाऱ्यांनी, आजपासून हे वचन ऐकून देखील आम्ही स्वतःमध्ये सुधारणा करणार नसाल, येऊ नका. कारण तिथे जाणारच नाही, तिथे त्या देवाचा अपमान करू नका. देवाचं वचन आम्ही काय ऐकतो, काय इथे येतो, कारण ते ऐकल्यानंतर त्याचं लागूकरण इथे प्रोसेस व्हायला पाहिजे, आणि इथे प्रोसेस झाल्याबरोबर ते अवलंबना द्यायला पाहिजे. म्हणून इथे येतो. मला घरी वेळ नव्हता जात आणि म्हणून मी ते ऐकायला येतो. कोणीतरी बिचारा तयारी करून आमच्यासाठी वचन आणतो, घसे कोरडे करतो का? पगार मिळतो म्हणून? नाही हो, नाही, असं नाही. आम्हाला कळकळ आहे प्रियांनो, असं करू नका. आज आपल्याला ओपन आवाहन आहे. जो कोणी अशा प्रकारे देवाचं नाव बदनाम करत असेल, प्रियांनो, सोडून द्या. अर्थ नाही या गोष्टी. बस, पुरे झालं. हे बंधनं तोडून टाका. आमच्या भगिनींना आनंद होईल त्याच्यामुळे. मला तर लाज वाटते जेव्हा मला कळतं काय भगिनी देखील व्यसन करतात. काय त्या कोणत्या पुड्या काय ते खातात. दात इतके लाल केले केमिकलने की ब्रश करून देखील ते निघत नाही. का? कशाला? काय मिळणार? तात्पुरतं सुख. हे पट्ट्या सैतान बांधते आम्हाला वेगळ्या विश्वास नेण्याचा. हे गुंगी काय मिळतं? कशासाठी? माझं शरीर जाळण्यासाठी पाठवतात. मला अधिकार नाही या शरीराला खराब करायचा. मला अधिकार नाही एक पण दात खराब करायचा, कारण हा माझा नाही, मला येशूने दिलेला आहे. ही त्याची प्रॉपर्टी आहे. मी भाड्याच्या तत्वावर मला दिलेले आहे सांभाळायला. नो राईट. आणि येशू म्हणतो, जो या शरीराचा नाश करेल मी त्याचा नाश करेल. माझा अधिकार नाही. इथून बाहेर गेल्यावर प्रियांनो, जर आम्ही त्या गोष्टी करणार असाल, त्याच करा. परत येशूकडे येणार. येशूने हातात साबण घेऊन मंदिर स्वच्छ केलं. अरे किती वर्ष आम्ही ह्या गोष्टी ऐकत बसणार आहे. मग परत इथे ऐकणार आम्हाला हुरूर येते. मग आम्हाला वाटतं पश्चाताप करावा. मग मी काय पश्चाताप करतो. मग मी त्या गोष्टी थोड्या वेळासाठी सोडतो. मग कालांतराने परत मी बाहेर जातो. परत तेच वातावरण, परत ते मित्र, परत ते थोडंसं चव घेतो. परत त्या गोष्टी चालू होतात. मग परत मी चर्चमध्ये येतो. परत येशूला वजनस्तंभावर खेळतो. नाझीर करू शकत नाही. आणि कोणी म्हणत असेल या गोष्टी सुटत नाही, त्यांनी देवाच्या प्रेमीला ओळखलं नाही. मला असे मित्र आहे ना, एकदा त्यांनी ते व्यसन सोडलं ना, आज तिथे पाहिलं पण नाही. खोट्या गोष्टी सुटत नाही. कोणती ताकद नाही, कोणते बंधन नाही, अशा कोणत्या जंजीर बंद नाही. येशू समोर असं कोणतं बंधन नाही येशू सोडू शकणार नाही. अरे भूत जे आम्हाला बंधनात अडकतात ते थरथर कापतात. सगळ्या खोट्या गोष्टी
एक कारण आहे, परत करू नका, परत हा विषय माहिती नाही आपल्याकडे येत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही बघतो शमूएल आणि शमशोन ह्याच्या आईने देखील हा निर्णय घेतला की आम्ही मद्यापासून लांब राहील. वाचायला पाहिजे शास्त्राचे पुस्तक 13वा अध्याय 14वे वचन, पहिले शमूएल 1ला अध्याय आणि 15वे वचन. या दोघा नाझीरांच्या आईने निर्णय घेतला की आम्ही मद्यापासून दूर राहील. वाचा, इथे वेळ आहे, घरी वाचा. शास्त्रे 13, 14 आणि पहिले शमूएल 1 आणि 15 मध्ये 2000 आयांवर किंवा मातांवर प्रयोग करण्यात आला की त्या मातांनी जर मद्याचं सेवन केलं तर त्याचे दुष्परिणाम होणाऱ्या बाळावर होतात. आम्ही जनावरांसारखे नाही पाठवलं आम्हाला जगात. आम्हाला आत्मा दिला आहे, हे विशिष्ट आहे. जनावरांना आत्मा नाही, आम्हाला विवेक आहे, जनावरांना नाही. आम्हाला जबाबदारीचं भान आहे, जे इतरांना नाही. आणि इतर लोकांपेक्षा सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आम्हाला मिळाली आहे ती म्हणजे देवाचा आत्मा, पवित्र आत्मा. त्या शरीराद्वारे मी ह्या गोष्टी कराव्यात काय? शमूएलाच्या आईने निर्णय घेतला, शमशोनाच्या आईने निर्णय घेतला. आई वडिलांनो, आम्हाला वाटतं आमची लेकरं आध्यात्मिक बनावी, आमची लेकरं निर्व्यसनी राहावी. आधी आई वडिलांना राहावं. हे जे पळून जातात ना, हे जे दारू पितात ना, त्या बापाला सांगण्याची हिंमत नाही त्याच्या लेकराला की तू दारू पिऊ नको, कारण तो पितो. कारण ती त्याची आई करते, ती त्याची मावशी करते, ती त्याचा आजोबा करत असेल. म्हणून ह्यांच्यात हिंमत नाही डोळ्यात डोळे घालून सांगण्याची की ते करू नको. ते मुलं लहानपणापासून ते पाहत आहे, हे करतात. हे आईबाप पण पळून गेले म्हणून लेकरं पण पळून जातात. त्यांना चुकीचं वाटत नाही, त्यांना गंमत वाटते. सोपं आहे, सोपं आहे. एक आत्मा गेला, सोपं आहे. जून महिन्याच्या पहिल्या रविवारी ज्यांचे लेकरं पळून गेले त्यांना सगळ्यांना महिन्यात नोटिसा जातील, त्यांनी इथे हजर राहायचं. कारण द्यायची आध्यात्मिक रीतीने काम असं झालं. आम्हाला निर्बंध आणावे लागेल, आम्हाला वाचवावे लागेल. आमचे लोक आम्ही साधारण नाही, पळत असलेली इकडचे तिकडचे आमचे नाही, घरात असलेली इकडचे तिकडचे आमचे करू शकत नाही. आम्ही वेगळे आहेत. भले माझी बदली करा, मला जून महिन्यात इंटरेस्ट नाही मला इथे काम करायचं. जेव्हा मी आल्यावरची पहिली मुलगी पळून गेली, मला इतकं दुःख झालं. आणि तेच ऐकतो अजून पण, कारण आई बाप जे करतात ते त्यांची लेकरं करतात. आणि आई बापांना वाटतं आमची लेकरं आध्यात्मिक असावी, आई बापांना आध्यात्मिक व्हावं लागेल. आई बापांना वाटतं आमची लेकरं निर्व्यसनी व्हावी, त्या बापाला निर्व्यसनी व्हावं लागेल. आणि जर तसे करत नसतील, अपेक्षा करू नका तुमच्या पुढे जे चांगले दाखवतील तुमच्या मागे व्यसन करतील, लपून करतील. एवढाच फरक. हे लेकरं आम्हाला दिलेली जबाबदारी आहे, हे लेकरं आम्हाला दिलेली ठेव आहे, जे येशू येण्याच्या दिवसापर्यंत आम्हाला सांभाळून ठेवायचे आहे. तिचा हिशोब आमच्याकडून घेण्यात येणार आहे. त्यांना जाऊन विचारा ज्यांना लेकरं होत नाही. आम्हाला का झाली? कारण त्या देवाला वाटलं ही जबाबदारी हे नीट पार पाडतील, विश्वास टाकला. कुठे आमचे लेकरं? अजून पण वेळ गेली नाही. आत्ताच बांबू तोडून न्या घरी.
आईबापांचं ऐकत नाही, एवढा माज आहे ना. आईबापांनो, आपल्या लहान लहान त्या चुकल्या ते लेकरं करतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका, विवेक वापरा. आमचे लेकरं चर्च मध्ये नसतील ना, त्यांचं जेवण बंद करा, जेवण बंद करा. जर अभ्यास करत नाही तर आम्ही त्या वाटेचे निर्णय घेतो. हा अभ्यास आम्हाला इथेच काहीतरी आता तर नोकऱ्या भेटत नाही. अरे पण त्या स्वर्गात जाण्यासाठी जे वाटते ते करावं लागत आहे. आम्ही का करू नये? त्यावेळेस तिथे आमची बुद्धी का काम येत नाही? पुढे ते बाप्तिस्मा केलेले. बाप्तिस्मा कशाला? काय लग्न करावं म्हणून बाप्तिस्मा घेतो आम्ही इथे? अरे बाप्तिस्मा याची कॉन्सेप्टच आम्हाला समजली नाही. बाप्तिस्मा म्हणजे मी नवीन जीवनात आहे.